नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे. आमदार सुहास बाबर. जयसिंगपूर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक. मतदार यादीत अचूकता म्हणजेच निवडणुकीतील विजयाची गुरुकिल्ली असा ठाम संदेश देत आमदार सुहास बाबर यांनी शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांना BLA मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत झोकून देण्याचे आवाहन केलं. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या विशेष मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मतदारांची नावे तपासणे, दुबार व मृत नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. BLAचे ऑनलाईन प्रशिक्षणही तात्काळ सुरू होणार असून जिथे मतदार यादी मजबूत तिथे सत्ता मजबूत असा विश्वास बाबर यांनी व्यक्त केला. आज केलेले हे सूक्ष्म कामच उद्याच्या विजयाचा पाया ठरणार आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना दररोज किमान 1 तास या कामासाठी देण्याचे निर्देश आमदार सुहास बाबर यांनी दिले. जयसिंगपूर येथील इंगळे सभागृहात BLA संदर्भात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत आमदार बाबर बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व अनंत दिघे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. प्रारंभी स्वागत जिल्हा उपप्रमुख सतीश मलमे यांनी केलं. प्रास्ताविक जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी केले. या प्रसंगी आमदार बाबर पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार म्हणून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे पाहावे लागेल. आमदार व खासदारांच्या नेतृत्वाखालील शिरोळ तालुक्यात मोठे राजकीय यश मिळाले असून विविध सत्ता केंद्रावर नियंत्रण मिळवणे हे संघटित कामाचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केलं. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि नवीन मतदारांची नोंद करणे हे आगामी निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर संघटनात्मक बैठका सुरू असून त्याच धर्तीवर तालुक्यातही कामाची गती वाढवण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम केल्यास भविष्यातील यश निश्चित असल्याचा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडताना प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय राहणं गरजेचं असून कामात निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांना विश्रांती देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, अशाही सूचना त्यांनी दिल्या. शिरोळ तालुक्यातील मेळाव्यात खासदार धैर्यशील माने यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केलं. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी शिवसेना व शाहू आघाडीच्या एकजुटीमुळे तालुक्यात मोठे यश मिळाल्याचे नमूद केले. मतदार यादीत दुबार नावे राहू नयेत, प्रत्येक नागरिकाला एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार असावा आणि महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश व्हावा यासाठी BLAची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. 15 वर्षासाठी तयार होणारी मतदार यादी अचूक ठेवणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामपंचायत व इतर आगामी निवडणुकांसाठी ही प्रक्रिया निर्णायक ठरणार असून घराघरात जाऊन मतदारांच्या अडचणी सोडवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष फील्डवर काम करून पक्ष बळकट करावा असंही खासदार माने यांनी ठामपणे सांगितलं. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पूर्ण ताकदीने काम करण्याचं आवाहन केलं. प्रत्येक बूथवर किमान 2 ते 3 कार्यकर्ते नियुक्त करून एकही मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असं त्यांनी स्पष्ट केलं. पुढील 20 ते 25 दिवस अत्यंत निर्णायक असून या काळात केलेले काम आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट परिणाम करणार असल्याचे त्यांनी नमूद केलं. तालुक्यात 35 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यांनी सतर्क राहून घराघरात संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेना संघटित ताकदीमुळे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करत याच पद्धतीने आगामी निवडणुकांमध्येही विजय मिळवण्यासाठी शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शिवसेना उभाटा गटाचे शिरोळ शहर प्रमुख सतीश चव्हाण, पिंटू हेरवाडे, ग्रामपंचायत सदस्य अमोल माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
कार्यक्रमास मुरलीधर जाधव, प्रमोददादा पाटील, समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या प्रचिती कोळी, अमोल चव्हाण, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्षा अनुराधा अडके, सागर शंभू शेट्टे, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, शीतल गतारे, पंचायत समिती सदस्या दीप्ती जाधव, सीमा म्हैसाळे, अविनाश पाटील, नाना उपाध्ये, बाबासो वनकोरे, प्रवीण देसाई, बंटी पाटील, विजयसिंह शिंदे सरकार, अजिंक्य कदम, लता गाडेकर, पराग पाटील, उदय डांगे यांच्यासह युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं. आभार शिवसेना तालुका प्रमुख उदय झुटाळ यांनी मानले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.